सकाळी सकाळी आवाराचे तुकडे कोणी केले काय माहिती, पण एवढे तुकडे करून कोणाला काय भेटलं? सकाळी सकाळी लवकर उठल्याच्या नंतर आपल्याला असा नजारा बघायला भेटला. आपण सकाळी आज लवकर उठलो तर त्याचं एक वेगळंच कारण आहे, पण या आभाळ बघून आपण हँगच झालो. ह्यो आहे आपला टॉम्या. तुम्ही याला भेटा. टॉम्या नमस्कार कर यांना. मला आज वाटत नाही का टॉमी तुम्हाला नमस्कार करणार आहे. खाजवण्यामध्ये जामच व्यस्त येतो. ह्यो आपल्या गायांचा गोठा आणि आपली गाय इकडं बघा कशी बघते आपल्याकडे. याने तर डायरेक्ट अंग उडीच मारली. याला उडी मारल्याशिवाय राहतच नाही. चाल रे तुला बी घेऊन जातो आज मी. आता या बाळाचे तुकडे बघून आहे ना आपल्याला लग्नाच्या मिठाईचा आठवल्या. आता लग्नामध्ये अशा मिठाई असतात, तुम्ही असं विचार करीत असेल खरंच अशाच मिठाई असतात, तुम्ही नसतील बघितल्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं परत एकदा व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय शेतात वावर बांधायला. तर चला, पण सकाळी सकाळी उठल्यावरती आपल्याला असा व्ह्यू बघायला भेटला ना खतरनाक. हा विचार करत होतो मी की कळसूबाईवरनं आत्ता नक्की व्ह्यू कसा दिसत असेल. चला व्हिडिओ आले तर आपल्याला बघायला भेटतील. आज शनिवार होता कालचा, आज रविवार होता, पण आपण काय कळसूबाईला गेलो नाही. पण काय आपले 7-8 जण गेलेत, त्यांच्याकडून व्हिडिओ भेटले तर बघू आपण. ह्या वावरामध्ये लावलाय आपण गहू टाकून झाले 5-7 दिवस. तर आपल्याला जायचं तिकडं. पप्पांनी वाटतंय मला आऊत धरलंय आणि आपल्याला वावर सुद्धा बांधायचं आहे आज. याड्याला काय झालंय काय माहिती, नुसतं पळत सुटलंय. जाय या वावरात जाय त्या वावरात, नुसताच पळतोय. आला पा इकडे कसा पळतोय. येड्या यू त्याला सुद्धा कळून चुकलं होतं का आपण जर जवळ गेलो का याने आपल्या टाकला ठोका टाकेल, म्हणून तो काय जवळ आला नाही. तर हे आपलं हत्यार ज्याने आपण आज वावर बांधणार आहे. तर चला कामाला सुरुवात करू. आपण लगेच मग हत्यार हातामध्ये घेतलं आणि आपण कामाला सुरुवात केली. कांदे लावायचे होते म्हणून आपण हे वावर तयार करीत होतो. आता हे जे कांदे लावणार आहे ना आपण, हे फक्त आपल्याला घरच्या पुरतीच लावायची, कारण पावसाळ्यामध्ये ना लोक येत असतात, त्यांना ना पोहे बनवायला कांदे मोकार लागतात, त्यामुळे कांद्याची खूप गरज आहे. आता तुम्ही विचार करत असेल हा क्या वावरातल्या कांद्याच्या काय पोहेच करणार आहे का? नाही, भजी पण करू ना आपण. मध्येच कॅमेराचा अँगल चेंज झाला ना, काय नाही, पप्पांना ना पाणी सोडायचं होतं वाफ्यांना, त्यामुळे पप्पांनी ना कॅमेराचा अँगल डायरेक्ट चेंजच केला. पण चेंज असा केला का त्याच्यामध्ये आपला सगळा व्ह्यू येत होता, त्यामुळे एकच नंबर कार्यक्रम झाला. सारी दुनिया एक तरफ और आपण व्हिडिओ एक तरफ. हा खरं आहे बरं का, पण तुम्हाला काय सांगायचं आता आपल्याला पूर्ण आहे ना वावराला पाणी देऊन घ्यायचं होतं. तर वाफे बांधून झाले आता आणि आता वलवण्यासाठी पाणी सोडले. याच्यामध्ये लावायचे आपल्याला कांदे. तर तुम्हाला मी टाइमलाच दाखवतो की आभाळ कसं पळतंय. तर चला. आता विंटरमध्ये ना आपल्याला ना असा नजारा नक्कीच बघायला भेटतोय. आता हे पळणारा आभाळ बघून आहे ना आपल्याला असं वाटत असेल का हे ना हवामध्ये ना कोणतरी ना डायरेक्ट आहे ना फेसच केलाय काय. टाइमलॅप्स ना हीच खासियत आहे. आपण जर किती पण मंद गतीने जर पळालो ना त्याच्यामध्ये ना आपण जोरातच पाहता दिसतो. वरचं आभाळ आणि खाली आम्ही पळताना ना कसं खतरनाक दिसतोय बघा बरं. आता मागच्या वर्षी पण आहे ना आपण बघितलं होतं, आपल्याला असंच आभाळ बघायला भेटलं होतं आणि या वर्षी सुद्धा आपल्याला असंच आभाळ भेटलं बघायला. आता या आभाळाचे तुकडे पाडण्याचं कारण आहे ना आपल्याला नक्की माहित नाहीये, पण तुकडे असे भारी पाडताना बघून आहे ना दिलखुश कार्यक्रम होतो. तोपर्यंत इकडे मम्मी पण आली होती आणि कारण आता कांदे लावायला सुरुवात करायची होती. आपण काय पाणी भरायचं काम करीत होतो आणि पप्पा आणि मम्मी ना कांदे लावणार होते. मग त्यांना म्हणलं तुम्ही कांदे लावायला सुरुवात करा, तोपर्यंत मी सगळं पाणी भरून घेतो. पाणी द्यायचं काम चाललंय. पाणी जात आहे इकडं आणि आपण बसलो मस्त आंब्याच्या झाडाखाली सावलीला. आंबे लावले होते म्हणून सावली भेटते. जेव्हा आम्ही 3री-4थीला असं ना तेव्हा आंब्याची झाडं लावली होती आणि आम्ही भर उन्हामध्ये त्या झाडाला पाणी घालायचो. तर आता हे झाडे एवढे मोठे झाले आणि याला आंबे सुद्धा येते. तर आता सीझन येणारच लवकर. तर तुम्हाला किती आंबे येतात ते सीझनला मी दाखवेल. पण आता सध्या आपल्याला भरायचं पाणी, त्याच्यामुळे चालू आहे आपलं पाणी. आता 2च वाफे राहिले तेवढे भरितो आणि फोन आलाय घरून गावात जायचंय, तिकडे जाऊन शेवटच्या वाफ्याला पाणी लावून दिलं आणि आता आपण निघालो वारच्या वावरातून. आपल्याला जायचं गावामध्ये, त्यामुळे आपल्याला शेवटच्या वाफ्याला पाणी लावून आता हे गावाचं वावर बी बाकी भरायचं. पण आता बघू ते कोण भरितं. खाली बघा कसं रोप ठेवलंय, हेच रोप लावायचं आपल्याला. तर वल्ल्या जागेवरती ठेवल्यामुळे काय होणार आहे, आपलं रोप सुकणार नाही. त्यामुळे आपण 2 दिवसांनी लेट जरी लावलं तरी काही टेन्शन नाही. पण उद्या आपले माणसं येणार आहे, त्यामुळे ते उद्या लावून घेणार आहे. आज मस्त पाणी देऊन मस्त वावर वळून घेतलं आणि आता निघालोय आपण गावात जायचंय म्हणून. आंघोळ पण अजून केली नाहीये, असं तोंड घेऊन सकाळी उठून इकडे आलो होतो चहा पिऊन. पण आता काय शेवटी करावं लागत, नाही केलं तर करणार कोणी, आपल्याशिवाय सोडून आहेच कोण. चप्पल कुठे गेली थांबा, चप्पल शोधतो तुम्ही. पाणी भरता आणि वावर वाढता आपल्याला कळलंच नाही का आपली चप्पल आपण कुठं काढली. पण नंतर आठवली, मग ती घेतली मग आपण घालून आणि चला आता जाऊ आपण गावाला जायला. पाट्यात पाणी वाढवावं लागेल तिकडे, कारण आता नाही तर वाफा जायचा फुटून. कसं आहे माहिती पोरणं, वावर आहे तर पावर आहे, त्यामुळं अरे अटकलो. चला
तुम्ही म्हणता असाल आणिच तर व्हिडिओ काढायला शेतात कामं करतो का? आज काही नाही बरं का, पण 2 वर्षापासून आपण काही शेतात कामं केले नव्हते. पण आता रविवार होता आज आणि कुठं गेलो नव्हतो, म्हणलं चला मग पाणी भरायचं काम करू. चला मग इकडं खाली आता पाणी ओढून देतो, तुम्ही जरा इथून व्ह्यू घ्या. खरंच पोरांनो 2 वर्षापासून आहे ना आपण आहे ना शेतामध्ये काय अजून काम केलं नव्हतं. कधी मध्ये छोटे मोठे कामं निघाले आपण करीत असतोय. आज लई दिवसातून आहे ना आपण आहे ना पाणी भरायला आलो होतो. म्हटलं मग काय आज थोडीशी मदत करून देऊ पप्पांची. ते तुम्ही ऐकलं असं ना, शेती विकायची नसती राखायची, तर ती आता राखायचंच काम चालू आहे. पुढे जाऊन आहे ना शेती आपल्याला पण करायची. तर आता बघू आता कधी होते आणि कसं होतंय. आता पाणी भरायचं म्हणजे आहे ना मोटर चालू करून द्यायची आणि यायचं खोरं घ्यायचं मस्त बारे ओळीत बसायचं, हेच काम असतंय बरं का पाणी भरायला आल्यावरती. मग पटापट आपण बारा ओढून घेतलं, कारण आपल्याला गावात जायला टाइम झाला होता. त्यामुळे आता पटापट आवरून घेऊ आणि सटकन निघू. बारा ओढून झालो मग आपण रिटर्न आलो, तर पाणी लावून दिलं आणि चला आता घरी जाऊ. या बघ इकडं कांदे लावायचं काम चाललंय. इकडं मम्मी आणि पप्पा अजून बरेच वाफे बाकी, पण होईल दामादामानी करावा म्हणजे बरोबर होतंय. मम्मीला तेव्हा काढवलं ना का मी व्हिडिओ काढून राहिलो, मग मम्मी लागली ना ओरडायला. मम्मी म्हणती पहिले घरी निघ. चला मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ इथंच एंड होतो. तर असेच नवीन व्हिडिओ तुमच्याकडे मी नक्कीच घेऊन येईन. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.